नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। शिंदोडी गावातील मुक्ताई देवीची चांदीची मूर्ती गेली चोरीला। घारगाव पोलिसांना देवीची मूर्ती सापडण्यास यश मिळेल का? संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातील शिंदोडी गावातील मुक्ताई देवीच्या चांदीची मूर्ती चोरीला गेली आहे, अशी माहिती पुजारी मथुभाऊ कुदनर व सरपंच एकनाथ खामकर व उपसरपंच पोपटराव सोमाजी कुदनर यांनी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला दिली। 1 वर्षापूर्वी देवीची दानपेटी चोरीला गेली होती, त्याची FIR दाखल झाली होती, त्याचा आतापर्यंत तपास लागला नाही। त्यामुळे सध्या घारगाव पोलीस स्टेशनवर शिंदोडी गावातील नागरिकांची नाराजी पाहायला मिळत आहे। आज शिंदोडी गावचे सरपंच एकनाथ खामकर, उपसरपंच पोपटराव सोमाजी कुदनर यांनी घारगाव पोलिसांना फोन केला असता अद्यापही पोलीस त्या ठिकाणी आले नाहीत। काल रात्री देवीची चांदीची मूर्ती चोरीला गेलेली असून पंचनामा सुद्धा अजून केलेला नाही, ही दुर्दैवाची मोठी बाब आहे। या देवीची मूर्ती घारगाव पोलिसांना सापडण्यास यश मिळेल का, असा प्रश्न साकूर पठार भागातून उपस्थित होत आहे। वारंवार साकूर पठार भागामध्ये चोऱ्या होत आहेत। साकूर पठार भागामध्ये इथून मागे सुद्धा खूप चोऱ्या झाल्या आहेत आणि वारंवार चोऱ्यांचे प्रमाण जास्तीत जास्त वाढत आहे। चोर सुद्धा खूप डेंजर आहेत, ते देवीची मूर्ती सुद्धा चोरून नेतात। त्यामुळे अशा चोऱ्या नक्की कोणते चोर करत आहेत, याकडे पोलीस यंत्रणेने बारकाईने लक्ष दिलं पाहिजे व या चोरांचा बंदोबस्त केला पाहिजे, असा सवाल सुद्धा नागरिकांमधून निर्माण होत आहे। त्यामुळे आता घारगाव पोलीस स्टेशन पुन्हा चर्चेत आलं आहे आणि त्यांना शिंदोडी गावातील देवीची मूर्ती सापडण्यास यश मिळेल का, असे सुद्धा नागरिकांकडून बोलले जात आहे। राष्ट्रीय लोकराज्य न्यूज ब्युरो रिपोर्ट, शिंदोडी। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच लाईक आणि शेअर करा।